सोनूश पप्पा हा बोल. मग एक काम करा ना. या पाय सोनूची मम्मी माय माग लय काम आहे. मी काही रिकामा नाही भरतोय काम करायला. करा ना हो सोनूश पप्पा लगे. नाही नाही भाऊ आपल्या माग लय काम आहे. ऐका ना मी तुम्हाला 1000 रुपये देईन सोनूश पप्पा. 1000 रुपये? हा. उद्या बचत गटाचा हप्ता आहे 1740चा आणि माझ्याजवळ तर पैसे नाही. हिनं जर कधी 1000 रुपये दिले तर राहिले किती 740. त्याचा मेळ मी इकडून तिकडून करून टाकीन. हा ठीक आहे करतो. करता का? हा हा सांग काय काम आहे. मला 2000 रुपये पाहिजे होते. हे प्रभु, हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? अगं सोनूची मम्मी उशाला नाही का काही? उशाला? हा उशाला नाही का काही? नाही मग सोनूश पप्पा अजून काहीच नाही उशाला. 5 वर्ष झाली तिच्या लग्नाला. मोठ्या हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट चालू आहे तिची पण अजून काहीच नाही बिचारीला. उशाला उशी नाही का? उशी का? हा देते. मला काय करायचंय त्या उशाला काही असं तर नको. मला इथं लागलं नाही. उशाला तू काही- सुनी आमच्या ऑफिसची टूर चालली आहे शिमल्याला. मी बी जाऊ का? किती जण चाललाय? 20 जण. आणि त्यात लेडीज किती आहेत? 19. अगर सामने वाले नाग नागिन बन के आपको डस रहे हैं तो आपका भी फर्ज बनता है सपेरा बन के नचा दो सालों को. काजू किती बी जरी चांगला असला तरी पण ते पोह्यामध्ये शेंगदाण्याची जागा नाही घेऊ शकत. तसंच शेजारी किती जरी भारी असली तरी बायकोची जागा नाही घेऊ शकत. सोनूची मम्मी तू शाळा किती शिकेले? 7वी. पुढं काऊन नाही शिकली मग? ते काय झालं सोनूश पप्पा एकदा आमच्या मास्तरनीनं मला लय मारलं. अरे ले तिथून पुढे मी शाळा सोडून दिली. पण तुला इतकं काऊन मारलं तुमच्या मास्तरनी ना की लगे तो शाळा सोडून दिली? काय झालं असं? एकदा आमची मास्तरीनं आम्हाला शिकवत होती सोनूश पप्पा. हा मग मास्तरनीचं शिकवणं झाल्यावरती म्हणली कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. तर मग मी विचारलं सोनूश पप्पा. काय विचारलं होतं तुला? मॅडम तुम्ही कोणता विषय शिकवत होत्या? मी एवढं विचारलं सोनूश पप्पा. इतकं मारलं मला. मी याच्यानंतर कधी शाळेत गेलेच नाही. बरं झालं गेली नाही. काही फायदा नसता झाला तुझा. बरं झालं गेली नाही.